Hello everyone, this is Amar Patil from Department of English. In this session we're going to deal with the topic of partition literature semester number 4 and paper number 6. It has 4 modules, and from that the first module is about impact of partition on women, the special effects on women, we can say the bad effects. So even we can call as aftermath of this partition on women. Let us understand some key points regarding this topic. Meanwhile, I will try to discuss in Marathi also because or some students belongs to Marathi community, and even they are not understanding the proper English language. So that's why. So let us have some key points. Okay. The first point is you know that 1947 15th of August we got the freedom from British. Okay, but before that the way of partition has rooted, and it has led by barrister Muhammad Ali Jinnah, who demanded separate nation. That was the strong reason. Okay, he belongs to Muslim community, and when he felt probably that the country is in bad condition of religious way, he demanded separate nation for the Muslim peoples. Perhaps he felt very bad about the Muslim peoples. Perhaps he felt that Muslim peoples will not be secure in this country, and there is a one uh, quotation in Marathi that एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत. Similarly, he could felt like this की हिंदू आणि मुस्लिम एका कंट्रीमध्ये राहू शकणार नाहीत, आणि मुस्लिम लोकांच्यावर अन्याय होईल, अशा पद्धतीची एक भ्रमक कल्पना कदाचित त्यांच्या डोक्यात आली असेल मोहम्मद अली जिन्ना, अँड देन ही डिमांडेड सेपरेट नेशन. Okay, actually that was not necessary at that time. No one has thought at that time that this is the cause of dividation of nation. Okay, after that, which region has divided and which region has suffered most? Punjab, Sindh, Rajput, Jammu Kashmir, Bengal, Bihar. From the people from this region, they suffered lot. तर ही काही प्रदेश होते जिथल्या लोकांना पॉलिटिशियनचा फार मोठा फटका बसला, जे सहन करावं लागलं, त्यांचा त्रास वाढला, त्यांना ही इकडून तिकडे आणि तिकडून इकडे म्हणजे पाकिस्तान टू इंडिया आणि इंडिया टू पाकिस्तान अशा पद्धतीनं पिढीजात चालत आलेली संपत्ती किंवा जे काय असेल ते सोडून फक्त जीव वाचवण्यासाठी हिंदूंनी इकडे इंडियामध्ये या आणि मुसलमानांनी तिकडं पाकिस्तानमध्ये जा, ह्या पद्धतीची जी काही गोष्ट झाली, त्यामध्ये ह्या रिजनमधले सगळ्यात जास्त, रिजन म्हणजे प्रदेश, तर ह्या रिजनमधली पंजाब, सिंध, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि बिहार ह्यामधल्या सगळ्यात जास्त लोकांना त्रास झालेला होता. दे सफर्ड लॉट. तर ह्याचं मेन कारण होतं रिलिजियस. लीडर्स होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना, महात्मा गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू, द 3 पिलर्स ऑफ द पार्टिशन. कदाचित हे पार्टिशन होऊ न देणं त्यांच्याही हातात होतं. कदाचित त्याने असा निर्णय घेतला असता की पार्टिशन जरी होत असेल तरी जे लोक जिथं आहेत तिथंच थांबा. पार्टिशन हे रिलिजियस वेवर नाही, फक्त प्रांताच्या वेवर होईल असं जरी केलं असतं तरी चाललं असतं. बट आय डोंट नो द मेन इंटेन्शन. माय सब्जेक्ट इज नॉट हिस्ट्री, so that's why I don't want to go in a detail. After that, let us try to understand the
bad effects on a woman. In partition, women had endured oppression and physical abuse. कुठल्या कुठल्या प्रकारचे अत्याचार झाले? इंड्युअर म्हणजे अत्याचार होणे. तर फिजिकली अब्यूजचा सगळ्यात जास्त मोठा हात होता. कुठल्या वुमनला डिरेक्ट मारलं गेलं नाही. डिरेक्ट मारण्याआधी त्या वुमनला, त्या स्त्रियांना फिजिकली अब्यूज केलं. तर ह्या स्त्रिया कोण होत्या? ह्या त्या स्त्रिया होत्या ज्या पंजाब, सिंध, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि बिहार ह्या पूर्ण राज्यामध्ये होत्या, जे पाकिस्तानकडून इंडियामध्ये येत होते आणि इंडियाकडून पाकिस्तानमध्ये जात होते. ॲट द टाइम वुमन बॅडली टार्गेटेड बाय द पीपल हू इन्वॉल्ड इन रॉयट्स. जे दंगलीमध्ये लोक इन्वॉल्व होते, जे दंगल करत होते, जाळपोळ करत होते, किंवा सो कॉल्ड रिलिजियसच्या नावाखाली पार्टिशनच्या त्या वातावरणात आग ओतण्याचं काम करत होते, ते लोक म्हणजे रॉयटमध्ये इन्वॉल्ड होते. रॉयट म्हणजे दंगल, किंवा असं आपण म्हणू शकतो की आंदोलनकारक होते त्या वेळेला ते. पण ॲक्च्युली तसं आंदोलन करण्याचं काही कारण नव्हतं. ह्या गोष्टीला भडकवण्याचं काम हे लीडर्सने केलेलं होतं. ती मेन गोष्ट आहे, ती आपल्याला विसरून नाही चालणार. आफ्टर दॅट वुमन बिलॉंग्स टू सिख, हिंदू अँड मुस्लिम कम्युनिटी. कुठल्या कुठल्या धर्माच्या वुमन्स होत्या त्या? तर सिख होत्या, हिंदू होत्या आणि मुस्लिम होत्या. ह्याच्यामध्ये पारसी कम्युनिटीसुद्धा होती, ख्रिश्चन कम्युनिटीसुद्धा होती, पण त्यांनी स्वतःला ह्यामधून बाहेर काढलेलं होतं. दे हॅव टोल्ड टू ऑल दीज religion that our religion is totally separate. We either not involved in partition or in freedom. आम्ही फ्रीडममध्ये सुद्धा इन्व्हॉल्व नाही आणि पार्टिशनमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व नाही, असं त्यांचं एक पगडा होता, तो त्यांनी कंटिन्यू चालू ठेवला. त्यामुळं आम्हाला तुमच्या पार्टिशनमध्ये पण घेऊ नका, जे दंगल करताय त्यामध्ये पण घेऊ नका, आणि जिथल्या ठिकाणी आम्ही राहू तिथंच आम्ही राहतो. जर कदाचित हिंदू, सिख आणि मुस्लिम यांनी अशी स्ट्रॅटेजी त्यावेळेला यूज केली असती, वापरली असती, आत्मसात केली असती, परहॅप्स आवर फोर फादर्स कुड नॉट गेट सफर फ्रॉम दॅट लीडर्स ऑफ द पार्टिशन हू डिसाइडेड टू मेक पार्टिशन. ज्याने पार्टिशन करायचा निर्णय घेतला, जर त्यांनी, आपल्या लोकांनी पहिलं असं जर ॲक्सेप्ट केलं नसतं हे पार्टिशन, तर कदाचित लीडर्सनी जे इंटेन्शनली पार्टिशन केलं ते झालं नसतं. ओके. इट हॅज इन्वॉल्व्ड द रेप ऑफ वुमन, फोर्स्ड कन्व्हर्शन अँड ब्रुटल मर्डर ऑफ थाउजंड ऑफ वुमन्स. ह्यामध्ये काय काय होतं? जे काही फिजिकली अब्यूज झाला, जे काही अत्याचार झाले वुमनच्यावर, त्यामध्ये सगळ्यात जास्त होतं ते म्हणजे रेप. परहॅप्स यू हॅव सीन द मूवी ऑफ गदर. गदर मूवी कदाचित तुम्ही बघितले असेल, तर तुमच्या लक्षात येईल की त्या मूवीमध्ये एक सीन आहे. देअर इज वन सीन दॅट अ फादर हू ट्रायज टू टेक हिज गर्ल्स, हिज डॉटर्स फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया, बट मीन व्हाईल ही गेव टू देम अ पिल्स. पिल्स मीन्स पॉयझन. ते विषाच्या गोळ्या देतो, तो फादर आहे तो विषाच्या गोळ्या देतो जेव्हा पाकिस्तानमधून इंडियाकडे येत असताना. तर त्याच्या मागचं इंटेन्शन काय असतं की दरम्यानच्या काळामध्ये प्रवास करताना जर कुठल्या मुसलमानांनी तुमच्यावर अटॅक केला, ट्रेनवर अटॅक केला, तर त्यावेळेला तुम्ही त्या गोळ्या खा आणि त्यानंतर स्वतःचं जीवन संपवा. कारण तसंही हे जे दंगलखोर आहेत, मग ते हिंदू असतील, मुसलमान असतील, सिख असतील, कोण असतील माहिती नाही, ते तुमच्यावर फक्त तुम्हाला डायरेक्ट मारणार नाहीत, तर मारण्या अगोदर तुमचा रेप केला जाईल, फिजिकली अब्यूज केलं जाईल. डिरेक्ट मारणं दॅट इज डिफरंट. वी कॅन कन्सिडर ॲज अ अँग्री, ॲग्रेशन, हेट, जलस. ओके, हे आपण कन्सिडर करू शकतो. पण फिजिकली रेप करणं हे कुठल्या रागाचं लक्षण आहे? हे तर टोटली ब्रुटलपणाचं लक्षण आहे ना, क्रूरपणाचं लक्षण आहे. सिमिलरली
तर ह्यामध्ये कुठला तर बदला घ्यायचा आणि हे करायचं, ह्या टाईपचं सीन आपल्याला बघायला मिळतो. शेवटी मारायचं हे ठरलेलंच आहे. रेप जरी केला तरी मारायचंच ठरलेलं आहे, पण मारण्या अगोदर टू टेक देअर प्युरिटी, त्यांची प्युरिटी काढून घ्यायची. आणि त्यांना प्युरिटी काढून घ्यायची म्हणजे काय, त्यांची पवित्रता आहे जी स्त्रियांची, ती त्या पवित्रतेला भंग करायचं. फोर्स्ड कन्व्हर्शन, त्या कन्वर्ट होतात का ते बघायचं. आता सगळ्यांना माहिती आहे की कुणालाही फोर्सली कन्वर्ट करत असतो आपण, हिंदू टू मुस्लिम किंवा मुस्लिम टू हिंदू, इझिली कोण तयार होत नसतं. त्यावेळेला आपोआपच आपला राग किंवा आपला जो डोक्याचा पारा आहे तो चढत जातो आणि आपण त्या माणसाला मारायला स्टार्ट करू शकतो. दॅट वॉज द ॲटमॉस्फिअर ॲट दॅट टाईम. हे आता नाही, पण त्यावेळेला हे अशा पद्धतीनं होतं, किंवा अशा पद्धतीनं आपण त्यांची मेंटॅलिटी समजून घेऊ शकतो की कुठलाही माणूस कन्वर्ट व्हायला तयार होत नाही, त्यावेळेला समोरच्या माणसाचा पारा आपोआपच चढायला लागतो आणि त्यानंतर मग तिथं ते भांडण किंवा फाईट किंवा असं म्हणू शकतो की धर्माच्या नावाखाली मग तिथं ती दंगल ही होणं त्या ठिकाणी होतंच, हे झालंच असतं. तर अशा ह्या मर्डरमध्ये थाउजंड ऑफ वुमन हॅज किल्ड बाय द पीपल हू इन्वॉल्ड इन रॉयट्स. ज्यांनी ट्रेन थांबवून लूट केली, रेप केले, फोर्स्ड कन्व्हर्शन केले, त्या स्त्रियांना घेऊन गेले आणि पुरुषांना तिथंच मारून टाकलं. अशा पद्धतीनं जे काय पार्टिशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, दॅट वॉज ॲक्च्युली ब्रुटॅलिटी, इनह्युमन. दॅट इज नॉट काइंड ऑफ मॅन. हे मानवपणाचं लक्षण नव्हतं अजिबातच. तर हे सगळं झालं त्यावेळेला खूप स्त्रिया ह्या मारल्या गेल्या. त्यावेळेला आपण फक्त स्त्रियांच्या बाबतीत बघतोय, ना की पुरुषांच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत मर्डर, फोर्स्ड कन्व्हर्शन आणि त्यांना वेगळ्या पद्धतीची शिक्षा किंवा त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचा सूड उगवला गेला. ते आपण ऑलरेडी गेल्या सेमिस्टरमध्ये वी हॅव सीन इन प्रिव्हियस सेमिस्टर. आता आपण ह्या सेमिस्टरमध्ये फक्त आय एम टॉकिंग अबाउट वुमन. ओके, नेक्स्ट, repercussions of this bloody and inhuman incident had to be felt in the literature. Repercussion in the sense impact, परिणाम, जो वाईट परिणाम होता तो. तर ह्या ब्लडी म्हणजे जे रक्तबंबाळ झालेली ट्रेन होती किंवा रक्तबंबाळ झालेलं हा जो इन्सिडेंट होता, त्या ज्या घटना होत्या, रक्तबंबाळ इन द सेन्स सगळ्यात जास्त रक्त त्यावेळेला सांडलं होतं. म्हणजे काय, सगळ्यात जास्त मर्डर झालेले होते. तर हे सगळं इनह्युमन आहे. इनह्युमन म्हणजे हे मानवतेला धरून नाही आहे, बरोबर. तर त्यावेळेला हे जे काही इन्सिडेंट झाले, तर ह्याचे पडसाद आपल्या लिटरेचरमध्ये उमटणं, आपल्या रिसर्चमध्ये उमटणं, आपल्या अभ्यासक्रमात उमटणं किंवा लोकांच्या वाचण्यात उमटणं, लोकांच्या लिखाणात उमटणं हे गरजेचंच होतं. ओके, कारण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, रिझन काय आहे. There is one reason, that is the common people has victimized by the people who involved in the riots. सगळ्यात जास्त सामान्य माणसाला इथं काय केलं गेलं, विक्टिमाइज केलं गेलं, म्हणजे शिकार केली गेली. शिकार म्हणजे काय, तर बळी दिला गेला त्यांचा, कारण ते इनोसन्स होते. ओके, इनोसन्स होते, त्यामुळं तो मोठा प्रॉब्लेम झाला. त्यांचा काहीच दोष नव्हता की त्यांनी सांगितलं नव्हतं की पार्टिशन करा, किंवा त्यांना हे माहिती नव्हतं की हे नेमकं चाललंय तर काय. लक्षात आलं. तर हा मेन प्रॉब्लेम होता. दॅट्स वाय इट वॉज हार्ड सिच्युएशन फॉर देम, द पीपल ऑफ कॉमन ॲट दॅट टाईम. तर ह्यामध्ये हा मोठा एक प्रॉब्लेम आहे. तर आपण ह्याचं लिटरेचरमध्ये ह्यातले इन्सिडेंट किंवा काल्पनिक काही इन्सिडेंट मूळ पार्टिशनचं धरून, फाळणीचं मूळ धरून पुढं काय केलं, आपण लिटरेचरमध्ये त्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू गिव्ह यू बापसी सिद्धवा or Khushwant Singh. Such kind of writers has given some result in the literature. Okay, now next, impact in the sense effect or aftermath, I can say.
Nation was divided in India and Pakistan. The result of partition. Result of partition. India divided in all over India has divided in India and Pakistan. 14 million peoples had to abandon their homes. Means what? Means to exile. Okay. 14 मिलियन लोक ही काय झाली, त्यांच्या त्यांच्या घरापासून वंचित झाली गेली, एक्झाईल झाली, हद्दपार झाली गेली, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, इंडिया टू पाकिस्तान आणि पाकिस्तान टू इंडिया. आता इथं ह्यामध्ये गोष्ट अशी आहे, काय आहे ती पुढे सांगेन. ओके, बट पुढचा पॉईंट आपण घेऊया. 2 लाख to 2 million people were killed in riots. तर इकडून पाकिस्तानकडून इंडियाकडे आणि इंडियाकडून पाकिस्तानमध्ये जात असताना जी लोक मारली गेली त्यामध्ये जवळपास 2 मिलियन लोक होते, जे रॉयट्स मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांनी मारले गेले त्यांना. In the last semester, in previous semester, we have seen Khushwant Singh's Train to Pakistan novel, and in that novel we have seen one scene. Okay, so we can assume that it has happened. After that, bungalow, mansion, house were burnt and looted. सगळ्यात जास्त ही गोष्ट होती की रॉयटवाले इतके लोक इतके माजले तरी का, किंवा इतकं काय मिळत होतं त्यांना हे सगळं लोकांना मारून किंवा आणखी काय करून ह्या सगळ्या रॉयट्समध्ये इन्व्हॉल्व होऊन ह्यामध्ये कुठलं समाधान मिळत होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लूट ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. समजा जर पाकिस्तानमध्ये एक हिंदू आहे आणि तो हिंदू कदाचित एक ॲरिस्टोक्रॅटिक म्हणजे एक सावकार होता किंवा रिच मॅन होता, तर आजूबाजूचे असणारे गरीब किंवा कॉमन मुसलमान असतात, ते पार्टिशनच्या त्या रॉयटमध्ये त्या घराला टार्गेट केलं, कारण ते घर होतं हिंदूंचं, बरोबर, हिंदूंचं घर होतं, त्यामुळं त्याला टार्गेट केलं गेलं. आणि फक्त टार्गेट नाही केलं तर त्याला लुटलं, ते घर काढलं, त्या घराला लुटलं, पैसा मिळाला, म्हणजे दंगलखोरांना सुद्धा पैसा मिळाला, सोनं मिळालं, दागिने मिळाले, काय असेल ते, त्यांची जमीन जुमला सगळंच. आणि त्या लोकांना फक्त तुम्ही इथून जा, इथून म्हणजे कुठून, पाकिस्तानमधून इंडियामध्ये जा, इतकं सांगण्यात आलं. सिमिलरली पाकिस्तानमध्ये इंडियामध्ये सुद्धा, नवीन भारतामध्ये सुद्धा काही मुस्लिमचे लोक होते, ॲरिस्टोक्रॅटिक होते, त्यांना सुद्धा असं केलं गेलं. असं नाही की फक्त मुसलमानांनीच अत्याचार केले, तर हिंदूंनी पण काही अत्याचार केले. इकडं असणारे श्रीमंत मुस्लिम लोक, त्यांना बेघर केलं गेलं, त्यांना मारलं गेलं, त्यांच्या बायकांच्यावर रेप केला गेला, त्यांना एक्झाईल केलं गेलं, हद्दपार केलं गेलं. सो इट हॅज रिझल्टेड बोथ द साइड्स, नॉट ओनली आय कॅन से वन. ओके, आफ्टर दॅट वुमन वेअर किडनॅप्ड अँड रेप्ड. तर असं करताना इकडून तिकडे आणि तिकडून येत असताना, पाकिस्तानमधून इंडिया आणि इंडिया टू पाकिस्तान ह्या ट्रेनमधून जात असताना, ज्या कोणी त्या ट्रेनमध्ये स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांना काय केलं गेलं, किडनॅप केलं गेलं, त्यांच्यावर रेप केला गेला. फक्त किडनॅप नाही, त्यांच्यावर रेप केला गेला. चिल्ड्रन्स वेअर किल्ड इन फ्रंट ऑफ देअर सिबलिंग्स. त्यांच्या ब्रदर्स अँड सिस्टरच्या समोरच काय केलं गेलं, जी लहान मुलं मुली आहेत त्या लहान मुलींना एकमेकांच्या समोरच मारलं गेलं. आता याचं कारण नेमकं काय, किंवा त्यांचा काय दोष होता, व्हॉट वॉज देअर मिस्टेक, व्हॉट वॉज देअर देअर फॉल्ट, नोबडी नोज, ओनली गॉड नोज, की असं का झालं. आफ्टर दॅट नेबर्स बिकेम एनिमीज ऑफ इच अदर. जे स्वतःच्या पार्टिशनच्या अगोदर एकमेकाचे शेजारी होते, एकमेकासोबत प्रेमानं राहत होते, ते पार्टिशन संपल्यानंतर किंवा पार्टिशन झाल्यानंतर एकमेकाचे कट्टर दुश्मन झाले, एकमेकांच्या जीवावर उठले. त्यांनाच माहिती नाही की का जीवावर उठलोय आपण एकमेकांच्या, पण त्यांना मारायचं हे मात्र फिक्स, दॅट्स द फिक्स, अँड द ओनली रिजन इज सो कॉल्ड रिलिजन. ओके, आफ्टर दॅट फायनली बट नॉट लिस्ट, द ब्लडी ट्रेन स्टार्टेड रनिंग ऑन द ट्रॅक ऑफ आफ्टरमाथ. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतरनं ट्रेन टू पाकिस्तान किंवा समझोता एक्सप्रेस नावाची एक
ट्रेन सुरू झाली, ज्यामधून इंडिया टू पाकिस्तान आणि पाकिस्तान टू इंडिया लोक यायला लागले. आणि लोक नव्हते ॲक्च्युली, तर त्यामध्ये डेड बॉडीज होत्या, पूर्ण टोटल डेड बॉडीज. म्हणजे समजा इकडून मुस्लिम लोक मारत होते, तिकडून हिंदू लोक मारत होती, अशा डेड बॉडी. आणि ती डेड बॉडी ह्या ट्रॅकवर धावायला सुरुवात झाली. दॅट इज कॉल्ड ॲज आफ्टरमाथ. एखाद्या घटनेचे पडसाद उमटणे, दॅट इज कॉल्ड ॲज आफ्टरमाथ. ओके. आफ्टर दॅट इम्पॅक्ट ऑन वुमन. नाव पर्टिक्युलर आपण इम्पॅक्ट बघूया की नेमकं काय इम्पॅक्ट झालेलं होतं. 75,000 to 1 lakh वुमन वेअर किडनॅप्ड अँड रॅप्ड. जवळपास 75,000 ते 1 लाख स्त्रिया होत्या, त्यांना किडनॅप केलं गेलं आणि त्यांच्यावर रेप केला गेला. फक्त रेप असं नाही, तर त्यांना फिजिकली अब्यूज केलं गेलं, त्यांना मेंटली हरॅश केलं गेलं, त्यांच्यासोबत जोर जबरदस्ती केली गेली. सो दॅट वॉज दी सम की पॉईंट्स. ओके. अँड इट वॉज टोटली ब्रुटल. इट वॉज इनह्युमन. नोबडी हॅज इमॅजिन्ड ॲट दॅट टाईम की एक दिवस त्यांना असा बघायला मिळेल की हे सगळं आपल्यासोबत होईल. नो वन हॅज इमॅजिन्ड. आफ्टर दॅट इंटेन्शन वॉज नॉट ओनली टू किल बट टू रेप, ह्युमिलिएट फिजिकली अँड टू रिमूव्ह देअर प्युरिटी ऑफ बॉडी वॉज मेन इंटेन्शन. मेन इंटेन्शन काय होतं, मेन हेतू काय होता, जे रॉयट्स मध्ये इन्व्हॉल्ड होती लोक, जी दंगलखोर होती, त्यांचं मेन इंटेन्शन काय होतं, तर फक्त मारणे हा हेतू नव्हता, फक्त मर्डर करणे हा हेतू नव्हता, धर्माच्या नावाखाली फक्त घात करणे इतकाच हेतू नव्हता, तर हेतू हा पण होता की आपल्याला ह्यातून हात धुवून घ्यायचा आहे. काय हात धुवून घ्यायचं आहे? रेप करायचा आहे, त्यांना फिजिकली ह्युमिलिएट करायचा. ह्युमिलिएट करणे म्हणजे अपमानित करणे, आणि त्यांची प्युरिटी काढून घेणे. प्युरिटी म्हणजे वर्जिनिटी और त्यांची जी पवित्रता असते स्त्रियांची. आय कॅनॉट एक्सप्लेन इन डिटेल व्हॉट इज काइंड ऑफ प्युरिटी. आय एम टॉकिंग अबाउट फिजिकल प्युरिटी. तर त्यांना त्यांच्या त्या प्युरिटीला काय करायचं, डिस्ट्रॉय करायचं, हे त्यामागचं मेन इंटेन्शन होतं. कुणाचं? ती लोक जी रॉयट्समध्ये इन्व्हॉल्ड होती, दंगलमध्ये इन्व्हॉल्ड होती, ज्यांचा पार्टिशनसोबत थेट काय संबंध नव्हता, पण लोकांना मारणे, लोकांना दंगलमध्ये जे सापडतात त्यांची लूट करणे, त्यांची घरं जाळणे आणि रिलिजनच्या नावाखाली हे सगळं वाईट काम करणे, बॅड थिंग्स. तर हे त्यांचं मेन इंटेन्शन. दॅट वॉज द मेन इंटेन्शन. रेपिस्ट टेक इट ॲज रिवेंज. तर हे जे लोक होते, वी कॅन कन्सिडर देम ॲज अ रेपिस्ट. काय होतं त्यांचं मेन इंटेन्शन? रिलिजियस रिवेंज वी कॅन से. रिलिजियस रिवेंज होता तो, म्हणजे धर्माचा बदला, की त्यांनी आमच्या माणसांना मारलं म्हणून आम्ही त्यांच्या माणसांना मारतोय. नॉट मोर दॅन दॅट रिझन. त्याच्यापेक्षा पुढचं रिझन कुठलं नव्हतं, फक्त हे एकच रिझन. ऑन देअर कम्युनिटी. म्हणजे कम्युनिटी म्हणजे तुमचं जात धर्म जे काय असेल ते. ओके. तर हेच मेन इंटेन्शन होतं की ह्याला रिप्रेझेंट करायचं आहे. त्यांनी आमच्या लोकांना मारलं, माझं काम आहे की आमच्या लोकांचा बदला घ्यावा, जे काय मर्डर झाले ते. मग आता हिंदूंनी 5 मारले असतील तर मुस्लिम लोक 10 मारणार, हे लोक 10 मारले असतील तर मग त्या पुढचे 50 मारतील. तर हे असं पूर्ण होतच गेलं आणि ही संख्या जवळपास 14 मिलियनपर्यंत वाढत गेली. ओके. नेक्स्ट, ऑल सोसायटी वेअर अफेक्टेड ऑल लेवल्स बाय मर्डर, डिप्लेसमेंट, असॉल्ट. आता पूर्ण जो समाज होता त्या रिजनमधला, तो समाज काय केला, ह्या मर्डरमध्ये, डिप्लेसमेंट म्हणजे जिथं आपल्याला हद मिळत नाही आहे किंवा जिथं आपल्याला घर मिळत नाही, राहणं मिळत नाही आहे, डिप्लेसमेंट झाले ना. आणि अजॉल्ट, फिजिकली अब्यूज. अजॉल्ट म्हणजे जे मग ते रेपपासून ते त्यांना फिजिकली अब्यूज करणे, दॅट इज कॉल्ड ॲज अजॉल्ट. सो इट हॅज सफर्ड बाय सोसायटी. हे सगळं सोसायटीनं त्यावेळच्या समाजानं काय केलेलं होतं, सफरिंग केलेलं होतं, सहन केलेलं होतं, त्यांच्यावर जो अत्याचार झाला तो. वुमन वेअर मोस्टली टार्गेटेड बाय द रायवल कम्युनिटीज. इथं रायवल कम्युनिटीजचा अर्थ असा होतो की
जी सो कॉल्ड रिलिजियसला लीड करते, मग ती हिंदू असलो, मुस्लिम असो किंवा सिख असो. त्यांची कम्युनिटीला ते जास्त मानतात आणि दुसऱ्या कम्युनिटीला ते कमी मानतात आणि त्यामुळे रिवेंजची इथं पॉवर जास्त वाढते, की आमच्या लोकांना मारलं मग आम्ही तुमच्या लोकांना नाही सोडणार. सिमिलरली सो पण त्यांनी टार्गेट स्ट्रेट टार्गेट कोणाला केलं? वुमनना केलं. वुमन वेअर मोस्टली टार्गेटेड ॲट द टाइम. आफ्टर दॅट बेंगॉल, कलकत्ता. मगाशी मी तुम्हाला जे रिजन सांगत होतो, ॲट द टाइम आय मेन्शन द नेम ऑफ बेंगॉल. नाऊ यू वुड से परहॅप्स दॅट बेंगॉल इज नॉट पार्ट ऑफ इंडिया और पाकिस्तान. देन व्हॉट डज इट कनेक्ट? हाऊ इट हॅज कनेक्शन? तर याचं कनेक्शन असं आहे की बांगलादेशमध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लोक आहेत आणि बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हटलं जातं. तर ज्या वेळेला पाकिस्तानमधल्या मुसलमान आणि हिंदुस्थानमधल्या त्या मुसलमानांच्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटू लागलं बांगलादेशमधल्या मुसलमानांना, त्यावेळेला तिथं असणाऱ्या हिंदू लोकांच्यावर पण ह्यांनी अत्याचार करायला स्टार्ट केले. हे कुठं झालं? बांगलादेशमध्ये. तर बांगलादेशमध्ये इथं रॉयट्स व्हायला स्टार्ट झाले आणि तिथं सुद्धा हे रिलिजियस रॉयट्स स्टार्ट होत असताना तिथल्या हिंदू स्त्रियांना काय केलं गेलं? टार्गेट केलं गेलं. हिंदू वुमन्स वेअर टार्गेटेड बाय बांगलादेश मुस्लिम्स. ओके. अँड आफ्टर दॅट ड्युरिंग नोलकाय व्हायलन्स, तिथला एक फेमस व्हायलन्स आहे त्यावेळेचा, दॅट इज कॉल्ड ॲज नोलकाय व्हायलन्स. वी डोंट वॉन्ट टू गो इन अ डिटेल, आपल्याला तसं डिटेलमध्ये जायचं नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज, आफ्टर रिअलायझिंग दिस क्रुएल्टी ऑफ मेन लीडर्स अँड पीपल हू इन्वॉल्ड इन these massacres, women decided to commit suicide. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली? की ज्या वेळेला सगळ्या वुमन्सना त्या रिजनमधल्या ह्या गोष्टीची झळ लागायला लागली की आपण इथून घरातून बाहेर पडू किंवा नाही पडू, तर जर घरातून बाहेर पडलो तर बाहेरचे जे दंगलखोर लोक आहेत ते आपल्याला टार्गेट करतील, नाही पडलो तरीसुद्धा घरात येऊन टार्गेट करतील आणि विचारतील तू हिंदू आहेस का मुस्लिम आहेस, आणि त्यानंतर डिसाईड केलं जाईल की तुला ठेवायचं की मारायचं. ओके. सो दॅट वॉज द हार्ड सिच्युएशन ॲट दॅट टाइम अँड द वुमन वॉज ओनली सफरिंग अँड सफरिंग. देर वेर नो एनी ऑप्शन फॉर वुमन्स. ओके. दे कॅन नॉट रन, they cannot walk away from it, and they cannot ignore the situation also. They had no place to go where they feel safe. त्यांना सेफ वाटेल असं कुठलंच प्लेस हे शिल्लक नव्हतं त्यावेळेला. त्यामुळं त्यांनी काय डिसाईड केलं? वुमन डिसाइडेड टू कमिट सुसाईड. सगळ्यात जास्त त्यांनी काय डिसाईड केलं की आपण सुसाईड करूया. हेच एक शिल्लक कारण आहे जिथं आपण आपली प्युरिटी वाचू शकतो आणि रेप होण्यापासून वाचू शकतो. ॲक्च्युअल हॅव कमिटेड सुसाईड इन 1000 ऑफ वुमन्स. आणि फक्त त्यांनी फक्त डिसाईड नाही केलं की असं सुसाईड करायचं आहे, तर 1000 ऑफ वुमन्स, खूप हजारांच्या संख्येमध्ये वुमन्सनी काय केलं? सुसाईड केलं. त्यावेळेला वुमन्स वेअर बॅडली सब्जेक्टेड टू स्ट्रिपिंग, न्यूड, प्रोसेशन अँड रेप्ड. तर वुमन ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा सब्जेक्ट होता म्हणजे त्यांना टार्गेट केलेलं होतं. तर त्यांना काय केलेलं? स्ट्रिपिंग म्हणजे इथं मी लिहिलेलं सुद्धा आहे, त्यांचे कपडे उतरणे, कपडे काढणे, त्यांना नगण्य अवस्थेमध्ये त्यांची धिंड काढणे, प्रोसेशन, आणि त्यानंतरनं त्यांचा रेप करणे. म्हणजे ज्या पाकिस्तानमध्ये हिंदू वुमन होत्या त्यांच्या बाबतीत असं केलं, जे मुस्लिम वुमन इंडियामध्ये होत्या त्या भागात त्यांच्या बाबतीत पण असं केलं गेलं. दॅट वॉज ट्रू सिच्युएशन ॲट दॅट टाइम. तर हे सगळ्यात वाईट होतं. द बॅड सिच्युएशन नो वन हॅज इमॅजिन्ड ॲट दॅट टाइम. स्ट्रिपिंग अँड मेकिंग न्यूड अँड इवन टू लीड फॉर प्रोसेशन बाय अ कम्युनिटी. कॅन वी से इट्स अ व्हर्च्यू फॉर कम्युनिटी? हा कुठला सद्गुण आहे का? ह्या कुठल्याही कम्युनिटीचा असेल तर कुठल्याही कम्युनिटीचा एक गुण असतो की तो स्त्रियांचा त्याने आदर केला पाहिजे. बट थिंग इज दॅट देर इज अ टोटली व्हॉइस वर्सा. ह्याच्या उलट आहे पूर्ण टोटल.
तर इथं पूर्ण बॅडली फक्त वुमन्सना टार्गेट केलं गेलं आणि ना की फक्त टार्गेट केलं गेलं, त्यांना अपमानित, इन्सल्टेड, ह्युमिलिएट, फिजिकली अब्यूज, स्ट्रिपिंग, न्यूड, प्रोसेशन अँड बॅडली रेप्ड अँड देअर आफ्टर मर्डर. तर अशा पद्धतीने वुमनच्यावर हे सगळे इम्पॅक्ट्स होते. इन दिस सेशन वी हॅव सीन these kind of impacts on women. In next session we're going to deal another topic from partition literature. Have a nice day.